Hello friends, today we are going to learn 1.4 lessons. Be smart. Let's start our first paragraph. Champions aren't made in gyms. Champions are made from something they have deep inside them. A desire, a dream, a vision. They have to have the skill and the will. But the will must be stronger than the skill. Here, the most popular boxer, professional boxer Muhammad Ali said, champions aren't made in gyms. हे वर्ल्ड जागतिक प्रसिद्ध असा मुष्टियोद्धा मोहम्मद अलीने सांगितलेलं आहे की चॅम्पियन विजेते हे व्यायामशाळेत घडत नाहीत. तर चॅम्पियन विजेते कसे घडतात, तर त्यांच्याकडे दृढ अशी इच्छाशक्ती लागते, स्वप्न असावी लागतात आणि दूरदृष्टी ही त्यांच्याकडे असावी लागते. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. आणि त्यांच्याकडे कौशल्य आणि इच्छाशक्ती असणे गरजेचं आहे. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. परंतु विल, इच्छाशक्ती ही कौशल्यापेक्षा बळकट असावी लागते. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राइव इन द सेम मॅनर. जे यशस्वी असे व्यावसायिक आहेत हे त्याचप्रमाणे त्यांचा उत्कर्ष झालेला आहे. थ्राईव्ह म्हणजे प्रॉस्पर, उत्कर्ष. त्यांचा हा उत्कर्ष त्याच्यामुळेच झालेला आहे. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपल्याकडे एक नैसर्गिक अशी उपजत अशी बुद्धिमत्ता ही असते, म्हणजे आपण उपजतच ती घेऊन आलेला असतो. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आवर गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आपण जर या बुद्धिमत्तेचा, या कौशल्याचा जर आयुष्यातील ध्येय मिळवण्यासाठी योग्य प्रकारे उपयोग केला तर आपण निश्चितच जीवनात यशस्वी होऊ शकतो. वी शॉल नॉट अचीव आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. अर्थात ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण कृती केली नाही तर ती पूर्ण होऊ शकणार नाही. वी ऑलरेडी सी द बायोग्राफी MS धोनी, सचिन तेंडुलकर. आपण अगोदर अनेक अशा जे विजेते आहेत, यशस्वी विजेते आहेत, त्यांचे आत्मचरित्र बघितलेले सुद्धा. टी व्हीला त्यांचे अनेक चित्रपटसुद्धा आलेले, सचिन तेंडुलकर, MS धोनीसारखे. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इलिमिनेट द पाथ. Goals put one at the helm of fight. Pursuing them acknowledges a better future situation. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. There are two important aspects to consider when setting our goals. आपण आपलं ध्येय निश्चित करताना दोन महत्त्वाचे पैलू लक्षात घेतले पाहिजेत. The first one, ओरिजिनॅलिटी. ओरिजिनॅलिटी मीन्स नवनिर्मिती. ओरिजिनॅलिटी म्हणजे नवनिर्मिती. अँड सेकंड वन, स्टेपिंग स्टोन टू इलिमिनेट द पाथ. इलिमिनेट मीन्स इनलाइटन, प्रकाशित करणं. म्हणजे काय की आपला ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी पहिली पायरी. हे दोन पैलू लक्षात आपल्याला असले पाहिजे. आपण जर आपल्या आयुष्याची ध्येय निश्चित केली तर आपण आपल्या आयुष्याची जी नौका आहे ती कुठेही न डगमगता, न भरकटता ही यशस्वीपणे पुढे जाते. सेटिंग गोल्स मे ॲपियर इझी, बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड टू बी ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. आफ्टर ऑल, वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. To accomplish goal, experts recommended a 5 steps approaches. Setting goal is not easy. की ध्येय निश्चित करणे तेवढं सोपं नाही आहे. काही जणांना तर ते खूप अतिशय आव्हानात्मक आहे. म्हणून आपल्याला जर आयुष्यामध्ये ध्येय सेट करायचे असतील, तर ठरवून ठेवायचे असतील, तर त्यांना काही तज्ज्ञ लोकांनी काही 5 पायऱ्या ह्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. स्मार्ट गोल्स आर मेथडॉलॉजी
of thinking that helps people reach success. SMART stand for specific, विशिष्ट, मेजरेबल, मोजण्यायोग्य, अचिवेबल, प्राप्त करण्यायोग्य, रिअलिस्टिक, वास्तववादी, अँड टाइम बॉन्ड, कालमर्यादित. आज सर्व स्मार्ट होत चाललेलं आहे. स्मार्ट मोबाईल, स्मार्ट टी व्ही. त्याच पद्धतीने आपण ध्येय निश्चित करत असताना ती ध्येयसुद्धा स्मार्ट असली पाहिजेत. म्हणून या ठिकाणी स्मार्ट गोल्स आर मेथॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. आपण जे ध्येय आपली ध्येय ही स्मार्ट पद्धतीने निश्चित केली तर आपण यश मिळवू शकतो. म्हणून या ठिकाणी स्मार्ट, SMART, स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. म्हणून ह्या ठिकाणी स्मार्ट ध्येयांची एक मार्गदर्शक सूची आपल्याला दिलेली आहे. S स्टँड फॉर स्पेसिफिक, इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. The more specific the area, the more refined the achievement of one's goal can be. It makes it easier to set up parameters and work towards the goal. For example, if it is building a house, what exactly is the capacity required and how long can it stretch? Searching in a specific area, the more precious the area, the better the individual goals can be achieved. प्रथमतः आपल्याला एखाद्या विशिष्ट अशा क्षेत्राचा शोध घ्यावा लागतो ध्येय निश्चित करण्यासाठी. त्यानंतर आपण जेवढे नेमके क्षेत्र निश्चित करू तेवढंच आपण आपलं ध्येय साध्य करू शकतो. आणि त्यामुळे पॅरामीटर म्हणजे मापदंड ठरवणे आणि त्यानुसार ध्येयाकडे वाटचाल करणे सोपे जाते. M stand for measurable. Quantifying goals provide specific ways to track progress against goals. This make it easy to benchmark performance throughout the goals period, including areas to improve. While playing football, one's exact role and positions has to be clearly defined. Once the goal is determined, the specific ways of measuring progress can be devised. ध्येयाचं परिमाण आपण जर निश्चित केलं तर आपण आपल्या प्रगतीचे मापन करण्यासाठी विशिष्ट मार्ग आपल्याला आखता येतो. A stand for achievable, setting goals that can be completed in the designed period of time. Often these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. As students, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. Set specific goals that will be achieved as soon as possible that could lead to a much bigger career in future. कमी कालावधीमध्ये पूर्ण करता येतील अशी ध्येय आपण ठरवली पाहिजे की ज्यामुळे आपली भविष्यातील मोठी कारकीर्द ठरू शकते. काही आपण राष्ट्रपती किंवा पंतप्रधान बनू शकणार नाही, परंतु एखादा मोठा सामाजिक कार्यकर्ता बनून प्रभावी कार्य करण्याचे स्वप्न नक्कीच आपण पाहू शकतो. R stand for realistic. It is important to create goals that are within one's current skill set or area of expertise. Building expertise takes time, so expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. Being realistic will make it easy to be successful at attaining goal. If defensive and not aggressive, the goal perhaps lack realism. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. We want to set our goals according to our abilities and skills. आपल्याकडे असलेलं कौशल्य व आपली क्षमता यानुसारच आपण आपली ध्येय निश्चित करायची आहेत. वास्तववादी दृष्टिकोन असेल तर ध्येय साध्य करणे सहज शक्य.
We must have the clear picture in mind and must have the ability to adhere that picture. Adhere means bind, चिकटून राहणे. आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मेंदूमध्ये ते चित्र स्पष्ट असायला हवे आणि ते पूर्ण करण्याची क्षमताही आपल्याकडे असली पाहिजे. नेक्स्ट, T stand for time bond. Establish time parameters around each goals as it will help increase focus and accountability. To reduce weight, we know how to go about it, but without consistent time bound action, it never becomes a reality. It may be exercise, diet, and stress free thoughts. All these have to be practiced and implemented without hesitations, doubt, or indifference, but within a deadline. Establishing time parameter means set time criteria for each goal that will help keep a sense of responsibility to focus more on it. प्रत्येक ध्येयासाठी वेळेचे मापदंड निश्चित करावे लागतात. पॅरामीटर म्हणजे मापदंड, ज्यामुळे त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास आणि जबाबदारीची जाणीव ठेवण्यास मदत होईल. एक्झाम्पल, द रिड्यूस वेट, वी नो हाऊ टू अबाउट इट, बट विदाउट कंसिस्टंट म्हणजे स्टेडी, सातत्यपूर्णता, टाइम बॉन्ड ॲक्शन, इट नेवर बिकम अ रियालिटी. मे बी exercise, diet, and stress-free thoughts. All these have to be practiced and implemented without hesitations. Hesitation म्हणजे गुटपळणे, डाऊट, मनामध्ये अजिबात शंका न आणता, and indifference, बेपर्वाई, दुर्लक्ष, but within a deadline. ही दिलेल्या मुदतीत काटेकोरपणे या सर्व गोष्टींचे पालन करून आपलं ध्येय आपल्याला पूर्ण करायचे आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ. Visions, wishes, intentions, and dreams are all valuable. Our visions, our wishes, intentions, and dreams all are valuable. They spark up imaginations and encourage us to define where we want to reach. Means which stimulates our imagination and encourage we to decide exactly where we want to go. तर त्यांच्यामुळे आपली कल्पनाशक्ती जागृत होते आणि नेमके कुठे पोहोचायचे आहे ते ठरवण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळते. इन ऑर्डर टू गेट देअर, हावेवर, वी नीड ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ अँड टू एक्झिक्यूट अवर स्ट्रॅटेजी. डाऊन टू अर्थ मीन्स रिअल, प्रॅक्टिकल, व्यावहारिक, अँड प्लॅन टू एक्झिक्यूट, टू कॅरी आउट अवर strategy plan of action. The quality and quantity of energy we put forth directly impact the result. Life is something like a trumpet. If we don't put anything in, we can't get anything out. The more you work, the more result you get. आपण जेवढे कष्ट करू त्या पद्धतीने आपल्याला आपले परिणाम आपल्याला मिळतात. आपलं हे आयुष्य हे एखाद्या तुतारीसारखं आहे. आपण त्याला काही दिले नाही तर त्यातून बाहेर काही येणारच नाही. नेक्स्ट पॅरेग्राफ. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क, फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रेसियसली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस. All depend on how we approach and tackle the problem. The best way to get from where we are to where we want to be is to find the footing of our next steps. When we take the next steps, it should support and fold us without a crack. यश म्हणजे काळोखातून केलेली वाटचाल. फाइंडिंग द राईट पार्ट, योग्य पावलवाट शोधणे. प्रिसियसली मास्टरिंग द स्किल, आवश्यक ती कौशल्य आत्मसात करणे. अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस, आणि पुढच्या वाटचालीला वाटचाल पुढे चालू ठेवणे. या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातो
आणि त्या कशा हाताळतो यावर अवलंबून असते. बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर, म्हणजे आपण जिथे आहोत तिथून जिथे जाण्याची इच्छा आहे तिथे पोहोचण्याचा सर्वोत्तम उत्तम मार्ग म्हणजे पुढील प्रत्येक पाऊल योग्य दिशेला टाकता येणे. वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप्स इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. आपण उचललेले प्रत्येक पुढचे पाऊल आपल्याला न डगमगता भक्कम आधार देणारे असायला हवे. थँक यू व्हेरी मच.